एक भाग आहे की लोकांना माहिती नाहीये की कोणाची दाद मागायची, लोकांना असं वाटतंय. याच्यामध्ये विषय अगदी स्पष्ट आहे, जर तुमचा कॉन्ट्रॅक्टर छळ करत असेल, तुम्हाला 3 महिने पेमेंट देत नसेल, जास्त काम करून घेत असेल आणि त्याचे तुम्हाला मोबदला मिळत नसेल, तर तुम्हाला प्रिन्सिपल एम्प्लॉयरकडे तक्रार करता येते. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे माणसं असले तरी सुद्धा तुमचा जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे तो ऑर्गनायझेशन असतो. बालमजुरी जो आहे हे दिसत नाहीये, दिसली तर नक्की त्याच्यावर कारवाई होत आहे. याच्यामध्ये खंत असं आहे की बालमजुरीमध्ये पाठवणारे जो आहे स्वतःचे पेरेंट्स असतात, स्वतःचे पालक असतात. तो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जर आम्हाला दिसला किंवा कंप्लेंट आली तर लगेच आम्ही तिथे धाड टाकतो, त्या लोकांना रिलीज करतो आणि त्याच्यानंतर त्यांना जो आहे शासकीय जो यंत्रणा CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी त्याच्यासमोर उभे करत असतो. ही जे प्रायव्हेटायझेशन आहे इट इज गोइंग टू स्टे. हे तुमचे माझ्या मतावर अवलंबून नाही. आज आपल्याकडे जो वर्क कल्चर जो तयार झालेला आहे, शासन असो किंवा प्रायव्हेटायझेशन असो, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी नियम सारखे असले तर कोण काम करून घेत आहे याच्यावरून फरक पडणार नाही. पण प्रायव्हेटायझेशन इज गोइंग टू स्टे. देयर इज ॲब्सोल्युटली नो डाऊट अबाउट इट. खरे माथाडीला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. माझी अजिबात कोणतीही सिंपथी जो आहे बोगस माथाडीसोबत नाहीच. नमस्कार. आज आपण एक अशा व्यक्तीचं मुलाखत करतोय ज्या व्यक्तींनी खूप परिश्रम करून आणि खूप जिद्दीने IAS पदावर नेमणूक झाली त्यांची आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य बोलतंय, त्यांचं नाव बोलतंय. आज त्या महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये उच्चवर्णीय पदावर आहेत. त्या आहेत विनीता सिंघम. विनीता सिंघम मॅडम, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये बरेच असे उद्योग आहेत, बरेच असे ट्रान्सफर आहेत, बरेच असे पर्यावरणाचे स्थळं आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही सध्या आल्यानंतर काय काय पावलं उचललेली आणि काय काय करणार आहात पुढे? आजची परिस्थितीमध्ये जो कामगार आहे त्यांच्यासाठी भरपूर कायदे शासनामध्ये आहेत. खरं सांगायचं असेल तर देर आर मोर दॅन 29 ॲक्ट्स जो कायदे त्यांच्यावर लागू आहे आणि त्यांचे हिताचं संरक्षण करत आहे आणि त्यांचे आणि मालकांचे जो संबंध आहे त्याच्यामध्ये तो एक प्रकारचं नियमावली आणत आहे. पण अलीकडे काळाचे परिवर्तनमुळे आणि कामाच्या स्वरूपामध्ये चेंज असल्यामुळे आणि कॉम्पिटेटिव्हनेस वाढली असल्यामुळे नाव वी आर नॉट डीलिंग ओनली विद इन द कंट्री. आपल्याकडे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे आणि छोटे छोटे कंट्रीज लाईक श्रीलंका, व्हिएतनाम हे सगळे लोकसुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन देत आहे आणि चायनीज कॉम्पिटिशन तर आहेतच. तर या दृष्टीने काळांतराने भरपूर चेंजेस करण्याची गरज आहे. तर त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याकडे कामगार संहिता कोड्स, ज्याला आपण कोड्स म्हणतो, लेबर वेलफेअर कोड्स, असा त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने निर्णय घेतला होता. पार्लमेंटमध्ये पास झाला वगैरे वगैरे आणि तरी इतर सगळ्या राज्यांना दिला. तर सगळे राज्यांनी त्याच्याबाबत आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या परिस्थितीने कायदे कसा करायचे आहे आणि सगळे काही वेळाने असं समजतंय की कायदे सगळे किचकट होत चाललंय आणि कायद्यांचे काही वेळेला दुरुपयोगी होते, काही वेळेला कायद्यांचा इम्प्लिमेंटेशन तो इतका अवघड होऊन जाते की तो बाजूला पडतात. तर हे सगळे दृष्टीचा अभ्यास करून, सगळ्यांचा सखोल अभ्यास करून सगळे कायदे जो आहे प्रत्येक राज्याने सुद्धा वेगळे वेगळे कायदे केलेले आहे. फॉर इन्स्टन्स महाराष्ट्रामध्ये स्वतःचे 7 कायदे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 29 कायदे आहे. तर हे सगळ्यांचा समावेश जो आहे 4 मोठे कोड्समध्ये करायचे. तर तो एक मोठा काम झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. आम्ही सगळे 4ही कोड्स स्टडी करून महाराष्ट्राच्या दृष्टीने जो अतिशय महत्त्वाचा आहे, आमच्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे तो आम्ही तयार केलेले आहे. आणि आपला जो लेबर सब्जेक्ट आहे हे कॉन्करंट लिस्टमध्ये असतात कॉन्स्टिट्यूशनचे. त्याच्यामध्ये सेंट्रल आणि स्टेट दोघांचा याच्यामध्ये समावेश असतो. तर त्याच्यासाठी वी हॅव ऑलरेडी सेंड इट टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि तिथली अप्रुव्हल आल्यानंतर आम्ही हे जो संहिता आहे हे आपले जो इतर जो सगळे कायदे आहेत तो व्यापक होते आणि हे कोड जो आहे इम्प्लिमेंटेशन मध्ये येतील. ते कायदे बनतात, केंद्र सरकार, राज्य सरकार कामगारच्या हिताने कायदे बनतात. पण प्रश्न असा आहे की ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या कुठं ना कुठं म्हणजे कुठं ना कुठं विभक्त होत चालल्यात. शासकीय नोकऱ्या नाहीत आणि जो कामगार वर्ग आहे तो कामगार कुठं वर्ग प्रायव्हेटेशनला चाललाय, तो 12-12, 16-16 तास काम करतोय आणि त्याच्यामध्ये त्याची एखादी दुर्घटना झाली त्याला क्लेम पास करण्यासाठी खूप वेळ लागतोय. असे भरपूर उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असे भरपूर विषय समोर आलेले आहे. त्याच्यामुळेच हे जो आहे कोड्स करण्याची गरज झाली. पहिल्यांदा आपण जो पहिला विषय काढला अतिशय महत्वाचा आहे. जरी प्रायव्हेट नोकरी असली तर त्याच्यामध्ये प्रावधान आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 टप्पे डिव्हिजन करावं लागतं. एक जो ऍक्च्युअल कामगार जो ऍक्च्युअली फील्डमध्ये किंवा
फॅक्टरीमध्ये काम करतो. दुसरा जो त्याचा सुपरवायझरी मॅनेजर लेवल आहे आणि वरचा जो आहे मॅनेजेरियल लेवल आहे. तर कामगार जो ऍक्च्युली फील्डवर काम करतो, जो फ्लोअरवर काम करतो, शॉपवर काम करतो, त्याच्यासाठी 8 तासाचं काम आणि त्याच्यानंतर जर कामाची गरज असेल किंवा त्याला स्वतःला वाटत असेल किंवा मालकाची परिस्थिती असेल किंवा काही वेळेला वर्क ऑर्डर्स इतके जास्त असतात की जास्त वेगाने काम करावं लागतं, तर त्याला 8 ते 8 नंतर 4 तास त्याच्यासाठी काय त्याला मिळाला पाहिजे, त्याची कॉम्पन्सेशन काय असली पाहिजे याच्याबाबत जो आहे आताचे जो कोड्स आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की कितीतरी परिस्थिती असली तरी 12 तासापेक्षा जास्त कोणीही माणूस काम करू शकत नाही, त्याची फिजिकल कॅपॅसिटी नसते. तर जर 8 तासानंतर लोकांनी काम करायचं असेल, मी नुसतं कामगारांबाबत म्हणते, प्लीज अंडरस्टँड, इट इज नॉट अबाउट सुपरवायझर, इट इज नॉट अबाउट द मॅनेजेरियल स्टाफ. तर त्यांच्यासाठी जो आहे कायद्यामध्ये आता आम्ही स्पष्ट तरतूद केलेली आहे की त्यांना किती तास काम करता येते आणि त्याच्या पलीकडे त्यांना काम करताच येत नाही. आणि तो जो एक्स्ट्रा पिरियडमध्ये जो काम करणार आहे त्याच्यामध्ये त्याची कॉम्पन्सेशन जो आहे तो ऍक्च्युअल 8 तासाची जो कॉम्पन्सेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. कारण की तो जो एक्स्ट्रा जो काम करत आहे, 4 तासाचं जो काम करत आहे, त्याच्यासाठी त्याला ओव्हर अँड अबव्ह इज नॉर्मल कॅपॅसिटी काम करावं लागतं. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की तुम्ही बोलताय म्हणजे प्रायव्हेट कामगारांबद्दल आपण बोलतोय, पण शासकीय नोकऱ्याच नाहीत, त्याच्याबद्दल काय बोलाल? शासकीय नोकऱ्यांचा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये मला इतकं म्हणायचे आहे की शासकीय कामकाज जो आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर आता चेंजेस होत चाललेले आहे. भरपूर गोष्टी जो आहे आता तुम्हालाही माहिती आहे की फ्रॉम 2000 ऑनवर्ड्स मी स्वतः शासनामध्ये बघते की जेव्हा वेगळे वेगळे स्कीम्स येतात त्याच्यासाठी त्यांना एक प्रोजेक्टचं स्वरूप येते. प्रोजेक्ट आणि तो लिमिटेड पिरियडसाठी असतात. अगोदर काय स्कीम्स असायचे, फॉर इन्स्टन्स EGS स्कीम, तो कंटिन्युटीमध्ये मागच्या 30 वर्षापासून तो स्कीम चालू आहे. पण काही भरपूर स्कीम्स आता वॉटर सप्लाय स्कीम असो, सॅनिटेशनचे स्कीम्स असो किंवा हेल्थचे स्कीम्स असो, तो ठराविक मर्यादित पिरियडसाठी असतात. तो 3 वर्षासाठी 4 वर्षासाठी असतात आणि त्याच्यानंतर तो स्कीम्स बंद होतात. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट कसं काय चाललंय? आता मी कुपर हॉस्पिटलमध्ये गेलो, मी नायर हॉस्पिटलमध्ये गेलो, हे थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट चालले कामगाराबद्दल, ते घातक आहे त्यांना. म्हणजे त्यांनी दात कोणाला मागायचे? आता एखादा इन्सिडेंट झाला त्यांना 3-3, 4-4 महिने कधी कधी पेमेंट दिले जात नाहीयेत. एवढ्या हालाकीमध्ये त्यांनी कोरोनामध्ये काम केलं, त्या कामगारांनी हॉस्पिटलमध्ये, त्यांनी रस्त्यावरच्या सफाई कामगारांनी प्रायव्हेटमध्ये काम केलं, त्यांना थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही जे दिलेलं आहे ते कितपत योग्य वाटतं? त्याच्यामुळे त्यांना एखादी इजा झाली किंवा त्यांना एखादा प्रश्न मांडायचा असेल तर ते मांडू शकत नाही. त्यांचं असं म्हणतं की आम्ही थर्ड पार्टी कामगार आहोत. याच्यामध्ये कायद्याची भूमिका आणि शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जरी शासकीय नोकरी, शासकीय असो किंवा कोणताही एस्टॅब्लिशमेंट असो, जर याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल काम दिलं असेल तर कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो एक एंटिटी असते, त्यांची जबाबदारी कायद्यामध्ये अगदी स्पष्ट आहे की त्यांनी काय केला पाहिजे. पण तो जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे त्यांनी जबाबदारी, तो KEM हॉस्पिटल असो, BMCचे हॉस्पिटल असो किंवा एक प्रायव्हेट हॉस्पिटल असो, जर त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर एक काम दिलं असेल, सफाईचं असेल, पार्किंगचं असेल किंवा टेक्निकल काम असेल, तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून त्यांच्यावर सुद्धा विकेरियस रिस्पॉन्सिबिलिटी येतात. तर कोणीही असं शासन त्याची दखल घेते. जो एस्टॅब्लिशमेंट आहे, ज्या एस्टॅब्लिशमेंटने टेंडर काढलेलं आहे, मी असं म्हणतो शासनचा जर तुमचा अर्थ असेल की गव्हर्नमेंट, तर गव्हर्नमेंट नव्हे, पण जो एस्टॅब्लिशमेंट आहे, जो हॉस्पिटल आहे, KEM असो, कुपर असो, BMCच्या कोणताही हॉस्पिटल, काही लोकांना ह्या पिरियडमध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी काम केलं, त्यांचा जो भत्ता दिला जायचा होता तो दिला गेला नाहीये, शिवाय आताही 2-2, 3-3 महिने पेमेंट होत नाहीये. अशी परिस्थिती असेल तर याच्यामध्ये तो जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे, जो काही इंडिव्हिज्युअल लोक आहे किंवा त्यांच्या युनियनच्या मार्फत किंवा इंडिव्हिज्युअली तो जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे त्यांच्याकडे त्यांनी दाद मागितली पाहिजे. आणि जर तिथेही होत नसेल तर कायद्याचा प्रावधान असा आहे की त्यांनी गव्हर्नमेंटकडे अपील करू शकतात. आमच्याकडे भरपूर केसेस असे येतात की समजा एखाद्या स्तरावर याच्यामध्ये प्रश्नाचे दोन भाग आहे. एक भाग आहे की लोकांना माहिती नाही की कोणाची दाद मागायची, जसं तुम्ही स्वतः सांगितलं की दाद मागायची कोणाची, लोकांना असं वाटतंय. याच्यामध्ये विषय अगदी स्पष्ट आहे. जर तुमचा कॉन्ट्रॅक्टर छळ करत असेल, तुम्हाला 3-3 महिने पेमेंट देत नसेल, जास्त काम करून घेत असेल आणि त्याचे तुम्हाला मोबदला मिळत नसेल, तर तुम्हाला प्रिन्सिपल एम्प्लॉयरकडे तक्रार करता येते. प्रिन्सिपल एम्प्लॉयर मीन्स ज्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करतात. जरी फॉर एक्झाम्पल जर एक हॉस्पिटल असेल, KEM हॉस्पिटल असेल, कुपर असेल, कोणताही हॉस्पिटल असेल, त्यांनी टेंडर काढलं तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिला. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे माणसं असले तरी सुद्धा तुमचा जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे तो ऑर्गनायझेशन असते. तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट काढून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका त्या प्रिन्सिपल एम्प्लॉयरची आहे. पण जरी तुम्हाला असं वाटत असेल की प्रिन्सिपल एम्प्लॉयर सुद्धा तुम्हाला दाद देत नाही किंवा तुमची अपेक्षा भंग होत आहे तिथे,
तर तुमच्याकडे प्रत्येक कामगारकडे हे वाव आहे की तो शासनाकडे अपील करू शकतो. भरपूर केसेस आमच्याकडे असं असतात की लोक आमच्याकडे येतात, तर आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की बघा कायद्याची भूमिका इतकी आहे, तुमचं म्हणणं खरं आहे, कुठपर्यंत खरं आहे कुठपर्यंत खोटं आहे, कारण की लोक अपेक्षावर येतात. पण अपेक्षा किती कायदेशीर धरून आहे, किती कायदेशीर धरून नाहीये, तो सुद्धा आम्ही इथे सिद्ध करत असतो. महत्वाच्या ज्या संस्था आहेत, हॉस्पिटल्स म्हणा किंवा मग क्लिनअप म्हणा, याच्या ह्या म्हणजे कामगार हे जीवाशी खेळणाऱ्या का संस्था आहेत, तिथेही 2-2-3-3 महिने का मान्य करत नाही की तो जीवाशी खेळणारी संस्था आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 टप्पे असतात, एक कॉन्ट्रॅक्टर असतात आणि एक कॉन्ट्रॅक्टर प्रश्नाचं वचक असलं पाहिजे ना. कॉन्ट्रॅक्टर जर छळ करत असेल तर हे माहिती अगोदर त्या जो काही कामगार आहे त्यांनी आपली मूल संस्थाला दिली पाहिजे. आणि जर तिथे कोणी सांगत असेल की आम्ही हे बघणार नाही, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो आणि तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बघा, तर तो भूमिका चुकीची आहे. जर कोणी अशी भूमिका घेत असेल तर प्रत्येक कामगारकडे वाव आहे की तो शासनाकडे अपीयर होऊ शकत आहे. कारण की आम्ही भरपूर वेळेला असंच मॅटर्स मध्ये इंटरव्ह्यू केलेला आहे. इंटरव्ह्यू करून जर कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये 2 भाग असू शकतात की जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे त्यांनीच कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट केला नसेल तर कॉन्ट्रॅक्टर घरातून तर देणारच नाही, त्याला पेमेंट मिळायला पाहिजे. जर असा विषय असेल तर आम्ही तो सॉल्व्ह करतो. आणि जर मेन एवढं म्हणजे लेट व्हायचं रिझन काय आणि थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट होण्याचं रिझन बाबत म्हणताय तुम्ही? मी हॉस्पिटलचं म्हणतोय. आता मी कोपरमध्ये सर्वे केला, मी नायरमध्ये सर्वे केलाय, शिवाय मी आता महानगरपालिका इंडिव्हिज्युअल केसेस बाबत म्हणू शकत नाही. पण माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये 2 प्रकारची प्रॉब्लेम असू शकते की ऑर्गनायझेशनने कॉन्ट्रॅक्टरला दिला नसेल किंवा कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेऊन पडला आहे आणि तो त्यांनी त्यांच्या माणसाला दिला असेल. कुठे काय प्रॉब्लेम आहे हे शोध लावून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत आहोत. जितके प्रॉब्लेम आमच्याकडे येतात, आमच्याकडे मेनली इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम येतात. तर आणि जर तुमच्याकडे काही विशिष्ट माहिती असेल आणि तिथले जो काही लोक असेल त्यांना शासनाकडे अर्ज करायला लावा, वी विल सॉल्व्ह द केस. मॅडम, आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार महिला पण खूप आहेत. पण ते कामगार महिला घरोली काम करतात, कचरा व्यवस्थक आहेत, बाटल्याचं विणकाम करतात, शिलाई मशीन करतात. प्रश्न असा आहे की ह्या असंघटित महिलांसाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे, काय करणार आहेत पुढे? याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे. बरं झालं तुम्ही हे प्रश्न विचारला आणि तुमचे सगळे ऑडियन्स पर्यंत ही माहिती आता पोहोचेल की आम्ही काय केलं आहे की एक महामंडळ तयार केलं आहे आणि तो महामंडळ नुसतं असंघटित लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये आम्ही अगोदरच महाराष्ट्रामध्ये स्टडी केला आणि नुसतं महिलांसाठी नाही, पुरुषांसाठी सुद्धा, कारण की तो पुरुष जो असतो तो पूर्ण परिवारासाठी कमाई करतो. तर आम्ही त्यांच्या बाबत सुद्धा अतिशय संवेदनशील आहोत. नॉट ओन्ली विमेन तर आहेतच, कारण की काही फॅमिलीज मध्ये डबल इन्कम ग्रुप्स असते. काही महिला स्वतः जो आहे घरची प्रधान असते आणि तो स्वतः फॅमिलीसाठी अर्न करत असते. पण असं डिफरन्सिएशन न ठेवता पुरुष असो की महिला असो आम्ही असंघटित कामगार महामंडळ तयार केलाय. त्याच्यामध्ये आम्ही 400 कामाचा समावेश केलाय जो असंघटित क्षेत्रामध्ये काम करते. एक तो काय टपरीवर काम करू शकत आहे, काही विकायला, जसे मच्छी विकायला, भाजी विकायला लोक काम करतात, काही सेवा पुरवतात आणि काही ठिकाणी लोक इंडिव्हिज्युअल बिझनेसेस करतात, काही ठिकाणी जसे डोमेस्टिक हेल्प आहे तसे प्रकारचे काम करतात. असे आम्ही वेगळे क्षेत्र आयडेंटिफाय केले. जवळपास 400 आम्ही प्रोफेशन्स आयडेंटिफाय केले आहे आणि हे सगळे प्रोफेशन्सचं आम्ही आता डिव्हिजन करून 38 स्मॉल मंडल्स, त्याच्या अधीनच 38 मंडल तयार केले. आता आमच्या स्तरावर आता आम्ही हे पोर्टल तयार करत आहोत आणि जितके लोकांनी, असंघटित लोकांनी ऑलरेडी ई श्रम पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जवळपास 2 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी तिथे रजिस्टर केलेले आहे. आम्ही तो डेटा मायग्रेट करून प्रोफेशन वाईज डिवाइड करून आम्ही हे ठरवत आहोत की आपल्याकडे प्रत्येक प्रोफेशनमध्ये किती घटक आहे, किती लोक आहे आणि त्याच्यानंतर त्यांची इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट्स काय आहे आणि त्या रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने त्यांना कसं बेनिफिट पोचायचं आहे. कारण की आज शासनाचे भरपूर स्कीम्स सुरू आहे, हाऊसिंग बाबत स्कीम सुरू आहे, हेल्थ बाबत स्कीम सुरू आहे, त्यांना सॉफ्ट लोन्स देण्याबाबतची स्कीम्स आहे. पण याच्यामध्ये भरपूर लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. असं मी म्हणत नाही की फायदा होत नाही, फायदे भरपूर लोकांनी घेतलेले, पण काही असेही असतील ज्यांना फायदा पोचलेला नाही आहे. तर या माध्यमातून जर त्यांनी एक वेळेला समजा हाऊसिंगचा फायदा घेतला असेल, त्यांना वगळून इतर जो असंघटित लोक राहिलेले आहे, महिला असो पुरुष असो जे राहिलेले आहे, त्यांना हे फायदा कसा देता येईल असे प्रकारचा अभ्यास आमचा आता सुरू आहे. पुढील 1 महिन्यामध्ये हे ठरेल आणि त्याच्यानंतर काही विशिष्ट रिक्वायरमेंट्स असतात. फॉर इन्स्टन्स घरगुती काम करणारी जो महिला आहे त्याला जर एक मोलकरी सोडून जर त्याला हाऊसकीपर व्हायचे असेल तर त्याला काही स्किल्स लागतात, तर त्याला ट्रेनिंगची गरज असते. आणि एखादी घरामध्ये काम करायला गेली किंवा एखादी इस्टॅब्लिशमेंटमध्ये त्याला फोन घेता आला पाहिजे, फोनचे मेसेजेस रेकॉर्ड करता आला पाहिजे, लोकांना जशा प्रकारची माहिती हवी असते तसा. आणि घरी जो आहे जर काम करत असेल, कोणीही सिनियर सिटीजन्स असले तर त्यांना औषधी कशी द्यायचे, त्या वेळेचं भान कसं ठेवायचं
हे सगळे मायनर आहे पण टेक्निकल गोष्टी आहे. याच्यासाठी ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा आता आम्ही करणार आहोत. पण नेमके किती लोकांसाठी किती नियोजन करायचे आहे हे पूर्ण अभ्यास चाललाय. पण जवळपास मी तुम्हाला सांगू इच्छित आहे 2 कोटी लोकांनी महाराष्ट्रामध्ये असंघटित मध्ये नोंद केलेली आहे. आणि माझा असा एक अनुमान आहे सगळी परिस्थिती आणि पूर्ण महाराष्ट्राचं हे बघून की अजूनही 1 कोटी लोक आम्हाला सापडतील जो असंघटित क्षेत्रामध्ये आहे, महिला आणि पुरुष दोन्ही मिळून. आणि त्यांच्यासाठी आम्ही नक्की कोणत्या घटकाला कोणते काम करणाऱ्या लोकांना काय काय गरज आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही स्कीम्स तयार करून आणि शासनाचेच निधी त्याच्यामध्ये टाकून वी आर गोइंग टू प्रोव्हाइड. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बालमजूर पण खूप वाढलेत मॅडम, आणि ते दिसत नाहीत पण ते कधी कधी स्वतःचं वय सांगतात, मजुरी सांगतात. आणि तो जो बालमजूर आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पण येतो आणि बाहेर इतर राज्यात पण येतो. त्याच्याबद्दल काय बोलाल? याच्यामध्ये बालमजुरी जो आहे तो तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की हे दिसत नाहीये. दिसली तर नक्की त्याच्यावर कारवाई होत आहे. याच्यामध्ये खंत असं आहे की बालमजुरीमध्ये पाठवणारे जो आहे तो स्वतःचे पेरेंट्स असतात, स्वतःचे पालक असतात. तो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण आमच्याकडे जो यंत्रणा आज उभे आहे, जो कामगार विभागाची जो यंत्रणा उभी आहे, जर आम्हाला दिसला किंवा कंप्लेंट आली तर लगेच आम्ही तिथे धाड टाकतो, त्या लोकांना रिलीज करतो आणि त्याच्यानंतर त्यांना जो आहे शासकीय जो यंत्रणा CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी त्याच्यासमोर उभे करत असतो. काही असं ठराविक ठिकाण आहे जिथे बालमजुरी आम्हाला दिसते, वीट भट्ट्यांवर दिसते, रेस्टॉरंट्समध्ये दिसते. आणि काही ठराविक उद्योग आहे, फॉर इन्स्टन्स फायर क्रॅकर, माचीस तयार करणारे, जिथे आम्हाला वाटतंय की बालमजूर सापडतील तिथे आम्ही सुमोटो धाड टाकत असतो. कधी कधी लोकांना संभ्रम होते की एखादे रस्त्यावर काम सुरू असेल तर एक लहान मुली जो आहे तो रस्त्याच्या बाजूकडेला नुसतं खेळत असतात. लोकांना वाटतं की हे सुद्धा बालमजूर आहे किंवा कसं. जर असे प्रकारचे लोक आम्हाला भरपूर माहिती देतात, फोनवर देतात, तसंच देतात, तर आम्ही त्याच्याबाबत कारवाई करत असतो. पण असा माझा अजिबात दावा नाही आहे की वी रीच द लास्ट पर्सन ऑल्सो. पण माहिती मिळाल्यानंतर आम्ही थांबत नाही, हे मात्र खरं आहे. आपला मराठवाडा, विदर्भ इकडला बहुतांश कामगार वर्ग हा ऊस तोडीसाठी कर्नाटक, तामिळनाडूमध्ये जातो. आणि जेव्हा जातो तर त्यांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न खूप गंभीर होतात. तर जो स्थलांतरित मजदूर आहे त्यासाठी तुम्ही काय कराल? कारण तो नेहमीच जातो, प्रत्येक 6 महिन्याला 6 वर्षांनी. याच्यामध्ये महाराष्ट्रामधून, कारण की आपल्याकडे सुद्धा पद्धत अशी आहे की परभणी, बीड याच्यातून तो आहे, नाशिक, नगर या बाजूला ऊसतोडीचे कर्मचारी येतात. तर जो विदिन महाराष्ट्राचे आहे त्याच्याबाबत ते महामंडळ तयार करण्यात आलेले आपल्याला माहिती आहे. तो त्यांच्यासाठी शिक्षण, राहणं, खाणंपिणं, महिलांचे आरोग्य हे सगळ्या विषयांबाबत तो काम करत आहे आज. आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी जो ऊसतोड जो कामगार आहे तो महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातून बाहेर जात असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी मुलांचे हॉस्टेल सुद्धा तयार केलेले आहे आणि त्याची स्कीम तयार केलेली आहे. तर काही हॉस्टेल्स आजही कार्यान्वित आहे आणि काही कार्यान्वित होत आहे. तर याच्यामध्ये एकच विकल्प शिल्लक आहे की जर मजूर बाहेर जातात कामाच्या निमित्त, ऊसतोडीच्या निमित्त जर बाहेर जातात तर त्यांच्या मुलांना त्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे आणि तिथे त्यांचे शिक्षण, राहण्याची सोय आणि सुरक्षा हे तिन्ही गोष्टीची तिथे तयारी तर तिथे त्यांची हे होते, व्यवस्था होते. आता एका बाजूला आपण उद्योगाबद्दल किंवा कामगार बोलतोय आणि दुसऱ्या बाजूला जे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत महाराष्ट्रामध्ये उद्योगाचे ते गुजरातमध्ये जात आहेत. तर कितपत योग्य वाटतंय? आज तुम्ही IAS म्हणून ह्या गोष्टीला कसं बघताय आणि जे सरकार जे निर्णय घेत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? याच्यामध्ये मी आजही हे सांगू शकत आहे की महाराष्ट्राचा जो एन्व्हायरमेंट आहे फॉर इंडस्ट्री तर सर्वात अनुकूल आहे. आणि उद्योग जो आहे तो प्रत्येक राज्याची परिस्थिती बघून आणि प्रत्येक उद्योगला काय हवे आहे हे परिस्थिती बघून जो उद्योजक आहे तो निर्णय घेतात. त्याचा जो विचार आहे ना तो पूर्ण देशासाठी आहे. जर प्रकल्प आपल्याकडे आले तर हे अतिशय महत्वाचे आहे. पण महाराष्ट्रामध्ये टिकले पाहिजे याच्यासाठी आपली जो गव्हर्नमेंट आहे तो त्यांचा जो मेगा प्रोजेक्ट आहे त्यांना सबसिडी देणं, त्यांना मदत करणं, सिंगल विंडो सिस्टम देणं हे सगळं काय करत आहे. आणि आपल्याकडचे जो 2-3 ॲडव्हान्टेजेस आहे, अनइंटरप्टेड इलेक्ट्रिक सप्लाय, त्याच्यानंतर पोर्ट्सची सुविधा, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा, आपला नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे आणि काही एरियाजमध्ये महाराष्ट्र खूप स्ट्रॉंग आहे. तर तो उद्योग आपल्याकडेच टिकले पाहिजे याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र भरपूर काय करत आहे. जर इंडिव्हिज्युअल 3 प्रकल्प तिथे गेले असाल तर त्यांची स्वतःची परिस्थिती तशी असेल किंवा स्वतःची मानसिकता असेल, पण तो एक मापदंड होऊ शकत नाही हे ठरवायला की महाराष्ट्रामध्ये औद्योगिक परिस्थिती चांगली आहे किंवा नाही. आय कॅन से फॉर शुअरिटी की आपल्याकडचे जिथे MIDC एरियाज आहे
त्याच्यामध्ये प्रकल्प जो आहे आणि ॲन्सिलरी इंडस्ट्री जो आहे तो खूप जोरात काम करत आहे. आणि आम्ही सगळ्यांची इच्छा आणि आम्ही सगळ्यांचा प्रयत्न तसाच आहे की वी शुड गेट मोर अँड मोर प्रोजेक्ट्स. मग तुम्ही नवीन काय उद्योग इकडे महाराष्ट्रामध्ये आणायचा प्लॅन चालू आहे का, किंवा काय नवीन? कारण काय बहुतेक महाराष्ट्राचा तरुण जो आहे तो बेरोजगार होत चाललाय. त्याच्या हातामध्ये दगडे दिले जातात, तो कुठल्या तरी राजकीय पक्षांकडे जातो, तो काहीतरी आंदोलन करतो, त्याच्यावर केसेस होत आहेत. खूप मोठा प्रॉब्लेम चाललाय हा. हे तुमचं म्हणणं खरं आहे की तरुण वर्गाला कामाची गरज आहे आणि ब्लू कॉलर जॉब स्पेशली जास्तीत जास्त डेव्हलप केले पाहिजे. आता सध्या जे ट्रान्सफर चालू आहे आपलं, म्हणजे ज्या पद्धतीने उद्योग गुजरातशी निगडीत आहे, उद्योग मध्य प्रदेशशी निगडीत आहे, उद्योग लखनौशी निगडीत आहे, शिवाय इंटरनॅशनलला पण आपली काही गुंतवणूक चालू आहे, म्हणजे ज्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याकडे येत आहेत. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही कसं बघताय आणि पुढचे प्लॅनिंग काय काय उद्योग म्हणून? याच्यामध्ये बघा एक गोष्टी जो मला दिसायला मिळते तो आहे की जेव्हा तुम्ही म्हणता गुंतवणूकमध्ये माझा विषय असा असते की याच्यामध्ये लोकांना रोजगार किती मिळणार. कारण की इट इज पॉसिबल की 1000 करोड़ का प्रकल्प होगा, लेकिन वो इतना हायटेक प्रकल्प होता है की 100 लोकांनाही जॉब मिळणार नाही त्याच्यामध्ये. आणि काही प्रकल्प असे असतात की जरी प्रकल्प 500 कोटीचा असला पण तिथे 1000 लोकांना जॉब मिळेल. तर आपल्याला हे दोघांमध्ये समतोल करायचे आहे. आय डोंट से की हायटेक प्रोजेक्ट शुड नॉट कम, हायटेक प्रोजेक्ट शुड कम, पण तिथे उद्योग निर्मिती किती होते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट निर्मिती किती होते, हे एक नेहमी आम्ही बघत असतो. आणि दुसरं आमची इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त उद्योग जर होत असेल तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी जास्त असली पाहिजे. असे प्रकारचे उद्योग अट्रॅक्ट करणं जिथे लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मॅडम, आपल्या देशामध्ये प्रशासन आणि शासन ह्या दोन बाजू आहेत. म्हणजे आपण प्रशासनाला वेगळ्या पद्धतीने बघतो, शासनाला वेगळ्या पद्धतीने बघतो. माझा असा प्रश्न आहे की ज्या शासकीय यंत्रणा आहेत, मग ते वीज असेल, तुमची BST असेल, ठीक आहे, तुमची महानगरपालिका असेल, तुमची हॉस्पिटल असेल, हे खाजगीकरण करायचं कारण काय आहे? जी जो प्रायव्हेटायझेशन आहे इट इज गोइंग टू स्टे. हे तुमचे माझ्या मतावर अवलंबून नाही. आज आपल्याकडे जो वर्क कल्चर जो तयार झालेला आहे, शासन असो किंवा प्रायव्हेटायझेशन असो, त्याच्यासाठी नियम सारखे असले तर कोण काम करून घेत आहे याच्यावरून फरक पडणार नाही. पण प्रायव्हेटायझेशन इज गोइंग टू स्टे, देयर इज ॲब्सोल्युटली नो डाऊट अबाउट इट. कारण की प्रशासनमध्ये इतकी कुवत नाही आहे की तो सगळे प्रकल्प आणि सगळे प्रोफेशन्स आणि सगळं काम आता करू शकत आहे. तर प्रायव्हेटायझेशन इज गोइंग टू बी देअर फॉर अ लॉंग. पण कधी असं झालंय का, म्हणजे की तुम्ही एक सर्वसामान्य महिला म्हणून गेलात, म्हणजे कोणाला माहित नाही त्या लोकांना, मॅनेजमेंटला किंवा त्या फॅक्टरीच्या मालकांना, तुम्ही गेला तिकडे अशी धाड पडली आणि बऱ्याच वेळा वेगळं काहीतरी वातावरण झालं? कुठे झाला किस्सा? नाही, असं सांगून काही उपयोग नाही. बट आय हॅव डन लाईक दिस की समजा एखादी फॅक्टरीमध्ये शासनाचा प्रावधान आहे की त्यांनी सगळे वर्करच्या मेडिकल तपासणी केलीच पाहिजे. पण मेडिकल तपासणी होते किंवा नाही, तपासणी झाली तर त्याच्यामध्ये निष्पन्न काय झाला, आणि निष्पन्न झालं असेल की 10 लोकांना डायबिटीज आहे, तर त्या लोकांना कळवण्यात आला की तुम्हाला डायबिटीज आहे किंवा नाही, हे पुढचे पाऊल त्यांनी काय घेतले, अशा प्रकारची खात्री मी भरपूर वेळेला केलेली आहे. आणि तिथे मला जो खंत वाटते मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, हे तरी दुरुस्ती करा, नाही तरी 2 महिन्यामध्ये आम्ही तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करणार. मॅडम, मुंबई अशी पसरत होती पूर्वी, आता मुंबई अशी वरती पसरायला लागली, ठीक आहे. आणि मुंबईमध्ये बराच लेबर वर्ग तयार झालेला आहे. मग तो तुमच्या कड्या काम करणारा असेल, बांधकाम करणारा असेल, शिवाय बरंच काय चालू आहे. त्याच्यामध्ये माथडी एक वर्ग होता मुंबईचा, त्याचा जीव होता माथडी. पण आता सध्या मी बघतोय मुंबईमध्ये माथडीचा जो खरा कामगार आहे तो राहिला बाजूला, मग तिकडला लोकल कोणतरी त्याचा नगरसेवक, लोकल कोणतरी आमदार त्याची माथडी स्थापित करतोय आणि तो सगळ्या माथडीमध्ये वर्चस्व गाजून म्हणजे रिअल माथडीचा हक्क खातोय. त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तुमचा म्हणणं जो आहे तो अंशतः शासनापर्यंत पोहोचलेलाच आहे. जर आपण मागच्या दिवसामध्ये बघितलं असेल तर माननीय आपले DCM साहेब फडणवीस साहेब, तो सुद्धा त्यांनी त्याच्याबाबत भाष्य केला. त्यांनी सुद्धा सांगितलं की भरपूर बोगस माथाडी आहे, जो ऍक्च्युअल माथाडीचा हक्कावर तळा आणताय. तर त्याच्याबाबत जो आहे याच्यामध्ये लोक कोणते कायद्याची तरतूदचा गैरवापर करून तो हे करत आहे, त्याच्याबाबत आम्ही सखोल अभ्यास केला. त्याच्यामध्ये कायदेमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. तर आम्ही इन्स्टेड ऑफ डीलिंग विथ इंडिव्हिज्युअल केस ऍक्च्युअली असं म्हणतो ना की पाणी कुठे मुरतंय, वेअर इज द प्रॉब्लेम, वी आर ऍड्रेसिंग द प्रॉब्लेम फ्रॉम द व्हेरी बेस. कायदेमध्ये जिथे दुरुस्ती करण्याची गरज आहे तो हाऊसमध्ये आम्ही ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेला आहे. कदाचित या आता नागपूर सेशनमध्ये परत तो चर्चा. बोगस माथाडी कामगार तुमच्याकडे काही ठिकाणी दिसले आणि काही ठिकाणी माझे ओरिजिनल माथाडी आहे तोच आम्हाला तक्रार करतात की हे चुकीचं आहे. तर भरपूर वेळेला त्या लोकांना समोर बोलून तुमचं रजिस्ट्रेशन कुठे झाला, काय झाला, तुम्हाला काम कोणी दिला, वर्क ऑर्डर कोणी दिला, जिथे तुम्ही काम करत असाल तिथे लेवी येते का आमच्या बुडामध्ये, असं भरपूर अभ्यास होते. आणि आमच्याकडे नेहमी
ऑन अ रेग्युलर बेसिस आमच्याकडे त्याची हिअरिंग्ज असते, नुसतं मुंबईचं नाही पण महाराष्ट्राची. आणि नागपूरमध्ये तर हिस्टॉरिकल केसेस आम्ही वी हॅव वॉन अ हिस्टॉरिकल केस. जेव्हा लोक तिथे लेवी भरत नव्हते तर त्या माताळी लोकांचं हक्कासाठी आम्ही कोर्टामध्ये गेले, कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. असे प्रकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरूच आहे. पण तुमचं म्हणणं खरं आहे, खरे माथाडीला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. माझी अजिबात कोणतीही सिंपथी जो आहे बोगस माथाडीसोबत नाहीच. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एक शासकीय अधिकारी आहात, IAS आहात, तुमचं आणि राज्य सरकारचं काही विषयांना घेऊन टोकाचं पाऊल कधी झालंय का? म्हणजे तुम्हाला जो निर्णय आवडलाय तो तुम्हाला मान्य करावा लागतो किंवा त्या डिपार्टमेंटचे मंत्री ते मान्य करत नाहीत, उद्योग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, कामगार असेल, ह्या संदर्भात काय बोलाल? मी आतापर्यंत 5 सेक्रेटरीशिप केलेले 5 डिपार्टमेंट्समध्ये. असा इतका टोक्यावरचा तर विषय झाले नाही. पण हां, एक विषय आहे, जेव्हा एक नवीन स्कीम येते, जेव्हा एक काम असते किंवा काही विषय असते तर त्याच्यामध्ये माझी भूमिका काय आहे मी स्पष्ट सांगू इच्छित आहे. आणि याच्यामध्ये आम्ही चर्चेने काम करत आहोत. असं नाही की असं मला म्हणायचंच नाही आहे की मिनिस्टर लोकांना माहीत नसते, त्यांना सगळं काही माहीत असते. आणि काही वेळेला त्यांचा एक्सपिरियन्स आमच्यापेक्षाही जास्त असते, कारण की तो लोकांमध्ये फिरत असतात आणि त्यांना भरपूर सोर्सेसतून इन्फॉर्मेशन मिळते. पण टोकीची भूमिका घेण्याचा विषय असा आहे की जो माझी भूमिका असते मी फाईलवर लिहून देते आणि फाईलवर लिहिल्यानंतर फाईल मिनिस्टरकडे जाते. आता मिनिस्टर साहेबांना, प्रत्येक मिनिस्टर जो आहे तो इतके अभ्यासू असतात किंवा महाराष्ट्रामध्ये इतके लोकांना सवय अशी आहे की दे रीड, की जर सेक्रेटरीने असा लिहिलेला आहे तर त्याचा काही ना काही अर्थ असेल, त्याचा कायद्याचे भाग असेल, प्रत्यक्ष परिस्थिती असेल किंवा इन्स्पेक्शन रिपोर्ट्स असेल, काहीतरी तो बघतात. आणि त्याच्यानंतर क्वचितच असं असते की तो मला किंवा कोणताही मिनिस्टर सेक्रेटरीला ओव्हररूल करते. पण जर तो ओव्हररूल करत असेल तर प्रशासनापेक्षा शासनचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे. अँड इट इज डेमोक्रेसी. लेट मी टेल यू लाईक दिस, इट इज नॉट प्रशासन वर्सेस शासन. शासनाचा निर्णय जो आहे तो सुद्धा कोर्टमध्ये चॅलेंज होऊ शकते. वी हॅव व्हेरियस कोर्ट्स. जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स असेल तर हायकोर्ट असते, त्याच्यानंतर उद्योगासाठी तो आमच्याकडे ट्रिब्युनल्स आहे, आमच्याकडे आर्बिट्रेशनचे वेगळे वेगळे कोर्ट्स आहे. तर प्रत्येकाने त्यांचे परिणाम जो योग्य आहे तो निर्णय घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये असं नाही की ज्या प्रशासनाच्या निर्णयाला शासनाने ओव्हररूल केला तर देर इज समथिंग रॉंग. पण देर आर व्हेरियस साइड्स टू द होल सिच्युएशन. कोणाला हे बाजू इम्पॉर्टंट वाटते, कोणाला त्या बाजू इम्पॉर्टंट वाटते. पण क्वचितच असं असते की डिसअग्रीमेंट होऊ शकत आहे आणि डिसअग्रीमेंटमध्ये ऑफकोर्स शासन हे सुपिरियर, तो शासन निर्णय घेते. पण मी माझी भूमिका फाईलवर, पेपरवर अगदी स्पष्ट करते की मला हे पटते आणि याच्यासाठी माझी हे भूमिका आहे आणि त्याच्यासाठी हे तथ्य आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. आपण आज विनीता सिंघल मॅडम बरोबर बोललो. बऱ्याच विषयावर त्यांच्याशी बोलणं झालंय, कामगाराच्या प्रश्नावर बोलणं झालंय, महिलांच्या प्रश्नावर बोलणं झालंय. थँक्यू सो मच विनीता मॅडम. थँक्यू.